पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आर्या आले। ताई, तुमच्या बॅग घ्यायच्या आहेत का? बॅग डिकीत आहेत। बर। अरे थांब, मागू मी उघडतोय बघ, इथं बटन असतं, मागू सर लागल। मोठा मुक्काम दिसतोय। माधवी, युवराज, अगं राहू दे बाळा। या सर, नमस्कार। नमस्कार। वहिनी, प्रवास छान झाला ना? हो, छान झाला। वहिनी किती गोड दिसतेय, दृष्टी नको लागायला कोणाची। युवराज, हा यांना बोलून आण जा। हो आलो। मोठी आई, हे सामान कुठे ठेवायचंय? पाहुण्यांच्या खोलीत ठेव। मी दाखवतो। हळू आणि चहा पाण्याचं बघा। जी बघ। नमस्कार निंबाळकर साहेब। नमस्कार। तुम्ही आम्हाला जर का साहेब म्हणणार असाल तर आम्ही तुम्हाला मालक म्हणू। हो हो, म्हणजे हे छोटे मालक मोठे मालक आले। या प्रतापराव, स्वागत आहे तुमचं। वाह, बरं वाटलं। नमस्कार वहिनी। नमस्कार 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 बाळा। अरे आयुष्यमान आयुष्यमान। या आपण आतमध्ये बसूया। हो हो, या या या। चला। कशी आहेस? तुम्ही मस्त। किती दिवसांनी भेटतोय आपण। हो झाला आता। हो चला। साधे सुधे व्याही नाहीयेत, दोन्ही घराणी अशी तोला मोलाची आहे। बळेच हसण्यापेक्षा जरा त्यांच्या जाऊन बसा। घराणी बाज गप्पात जरा सामील व्हा। अगं स्वतःहून कसा जाऊन बसू? दादा कुठे मला बस म्हणालाय? अहो सावत्र महाशय, इज्जतीची अपेक्षा करू नका, स्वतः घुसा। नको ना। हो तुम्हा दोघांच्या मुली सुंदर आहेत। हो ना, खूपच गोड आहेत हा मुली। म्हणजे ही रेणुका अगदी बोलकी आणि बिनधास्त आहे, गायत्री मात्र जरा शांत दिसतीये। ती तिच्या वडिलांवर गेलीये ना। हो हो। अच्छा, म्हणजे तेवढा चांगला गुण घेतलाय वडिलांचा। तसं म्हणायचं होतं। अरे वा, अगं त्या हे करतायत कौतुक। वैजयंतीताई, आता सारंग नंतर रेणुकाचाच नंबर आहे ना? नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर आमच्याकडे एक चांगलं स्थळ आहे। माझा पुतण्या हरीश लंडनला असतो,
आपला बिझनेस त्यांनी खूप मोठा केलाय. तुमची काही हरकत नसेल तर साठलोट करून एकत्रच उरकून टाकू काय. नाही, हिच्या लग्नाची एवढी घाई नाही आम्हाला. तिने तिच्या मनाप्रमाणे स्वच्छंदी आयुष्य जगावं आणि तिची इच्छा होईल तेव्हाच लग्न करावं. आलेच मी. मुक्ता, ले चहा दे. जी. थँक्यू. मालक रेणुका सोबत किती चांगले. बाकी बायांच्या बाबतीत असं असतं तर किती चांगलं झालं असतं. घ्या प्रतापराव, चहा घ्या. सगळं झालं, पण आमचे होणारे जावई बापू कुठे आहेत? इकडे अजून कोणाची तरी नजर खूप वेळ झाला शोधाशोध करतेय. येईल तो. चला, बायकाने स्वयंपाकाला लागा आणि तिकडेच मग ते दागिने खरेदीच्या गप्पा सुरू केल्या तरी चालतील. अहो चालतील काय, गाडीतनच चालू झाल्यात गप्पा. बायकांना काय तेवढं मिळालं तरी पुष्कळ होतं. मी नाश्त्याचं बघते. मुक्ता जी, तू आवरून घे. मी सारंगला सांग, तिला तिची खोली दाखव. जा बाळ, चला जा. माधवी चल. वहिनी येता. हो. ताई, हा चला. तू इथे कामाला आहेस का? हा. ओके. ए, मला सांग, सारंग अमेरिकेतून आल्यापासून तसाच आहे का ग, की बदललाय? हो, मला नाही सांगता यायचं. आता जायच्या आधी कसे होते मला नाही माहित. म्हणजे थोडा तरी इकडचा वाटतोय ना? हो, इकडचेच वाटतंय. तिकडे कधी गेलंच नाही असं वाटतं. माझ्यासोबत लग्न होणार आहे म्हणून खुश असेल खूप. अहो, खुश ते नेहमीच असतात, पण तुमच्या पण पप्याचं आर्यावर प्रेम आहे आणि पप्याला आर्याशी लग्न करायचं. तुमच्या माझ्या विचारानेच असणार. हा, बरं मला सांग, सारंगची रूम कोणती आहे? अहो, ही काय वरची. ग्रेट. चल, मी त्याला सरप्राईज देते, मला बघून खुश होईल. चल, मला घेऊन चल. अहो, तुम्ही जाता का? अगं नाही, चल ना मला घेऊन. अगं चल, तू चल चल चल. अगं चल ग. Bro, Arya is coming to give you surprise. रेणुका घरात पाहुणे आले, त्यांच्या इथे थांबायचं नाही तर किचन मध्ये मदत करायची. ते सगळं सोडून तू बेडरूम मध्ये काय येऊन बसलेस? हे बघ, मला ना त्या पाहुण्यांमध्ये आणि तुझ्या किचन मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट नसला ना तरी तो कधी कधी घ्यावा लागतो. सुमती त्यांनी मला विचारलं असतं तर मी काय उत्तर दिलं असतं त्यांना? अच्छा, मग अशी बाहेर जेव्हा माझ्या लग्नाचा विषय चालू होता तेव्हा कशी तोंड शिवून शांत बसलेली, तशी आता प्लीज शांत राहा.
रेणुका तू नीट बोलायला कधी शिकणारेस ना कुणास ठाऊक. तू आधी नीट वागायला शिक. रेणुका दादांसारखी ना माझी बाजू घ्यायला शिक. आणि दादांनी कसं ग माझ्या लग्नाचा विषय संपवलाय, तसं तू पण जर संपवला असतास ना तर मला जरा तरी बरं वाटलं असतं ग. बाहेरच्या लोकांसमोर घरातल्या बायकांनी बोलायचं नाही हा नियम तुझ्या वडिलांनीच घालून दिलाय ना, विसरलीस? त्यामुळे त्यांनीच बोलायला होतं आणि ते बोलले. तू तशीही बोलली नसती सगळं, कारण तू ना गायत्रीच्या कौतुकाचा आनंद घेत होतीस ना. रेणुका अगं तू दरवेळेस तू जा ग, प्लीज जा आणि मला शांती दे. ए पप्या, आर्या कुठे 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 आली? अरे बाप, आता काय करू? मी कुठं जाऊ? आता काय करू? हे पप्या इकडे काय करतोय? जरा थांब ना. ऐक, असा चान्स परत मिळणार नाही. मनातलं क्षणात बोलून टाक. लगेच म्हणजे लगेच बोलायचं. हे लगेच म्हणजे 1 सेकंड फुकट घालू नको. जा. येस, जय बजरंग. कम ऑन पप्या, व्हेरी गुड. आर्या, यस, कम ऑन. नाही बाबा, नाही हिम्मत होत. नुसती तर 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 कुल 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 कुल. हे बघ पप्या, तू आता बोलला नाहीस ना तरी थरथर आयुष्यभर आपल्या दोघांच्या शरीरातून जाणार नाही. अरे पण असं कसं यार? मला इथं असं अचानक पाहून तिचं काय होईल? तिला माहित पण नसेल मी इकडे येते. एक काम करूया, तू दरवाजा उघड, मी तुझ्या मागे लपतो आणि तिला सरप्राईज देतो. हा ठीक आहे. हा ये, उघड. पप्या, तुझ्या प्रेम प्रवेशाचा दरवाजा मी उघडतोय. हा, घुसून जा. ओके, मी थँक्यू. सरप्राईज. नॉटी पप्या तू? हा मी. नॉटी पप्या? हा मी नॉटी पप्या तू? पप्या मीच पप्या. ओ गॉड. ए मुक्ता, तू थांबा इथेच थांब. ए पप्या, ते करून दाखव ना. पकड पकड पकड, मी मोठा माकड. हा ए पप्या, कर ना. अरे कर ना. अरे तुला आर्याचा आनंदी चेहरा बघायचा होता ना. कडकी असं म्हणाला? अगं हो. आर्या, तुला माहितीये का, तुझा आणि तुझ्या आनंदाचा हा खूप विचार करतो. बरोबर ना पप्या? हा बरोबर आहे. हा पकड पकड पकड, मी मोठा माकड. पकड पकड पकड, मी मोठा माकड. आय लव्ह यू. शेवटची ऍडिशन छान होती. माकड आय लव्ह यू म्हणते. चुकलं, माकडाचं टायमिंग चुकलं. पण तू इथे काय करतोयस? मी इथं क्रिकेट मी फिरायला, म्हणजे सारंग जिगरी आहे ना आपला, त्याच्याबरोबर मन मोकळं करायला आलतो. पण काही म्हणा, आपण बालपणीचे मित्र इतक्या वर्षांनी एकत्र आलोय. आता मस्त धमाल करू, काय पप्या? आर्या, आपण चांगले मित्र असताना ते आपलं लग्नाचं कसं? आय मीन तू बोलली नाहीस. असं काय पाहतोय? काय
अरे काय झालं तुला बघून त्याला आनंद झालाय ना आणि तो आनंद त्याच्या अंगात असा भिनलाय. बरं पप्पी ऐक ना, तू जरा बाहेर जातोस का? मला सारंगशी बोलायचंय. नाही कशाला ना. नाही ए नाही काय ग म्हणजे आर्या तू केवढा लांबचा प्रवास करून आली आहेस ग. थकली असशील तू. हा जा फ्रेश हो. आणि आपण काय नंतर बोलू. काळजीनं म्हणतोय तो. हो काळजी जा ना. ओके येस आलेच मी. बाय बाय. आपल्या नात्याची नव्याने सुरुवात होते. आलेच मी. मुक्ता मला तुझी हेल्प हवी. खरं सांगू का, यावर तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, कारण ह्यो तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे. मी जरी तुमची फ्रेंड असले तरी या घरात कामाला पण आहे. मला तेवढंच करू द्या. पण मला खरंच काही सुचत नाहीये. मला तुझी मदत हवी आहे. अहो मग यांची मदत घ्या ना. पप्या भाऊ आहेत की. पप्या भाऊ आहेत नाही होते. म्हणजे हे बघ मला ना आता तुझी साथ हवी आहे. प्लीज यार मला मदत कर ना. यापुढे चुकूनही या घराचा नियम मोडता कामा नये. या घराचा आणि आपला संबंध फक्त कामापुरता आहे, लक्षात ठेव. उगा भाऊक होऊन कोणाला मदत करायला जायला नको आणि परत तसं लाचाड पण माग नको. प्लीज यार. तुम्हाला ती आवडत असेल तर तुम्ही तिच्यासोबत लग्न का नाही करत आहे? पप्या भाऊ माफ करा, पण मी तुमच्या जागेवर असते ना तर मी या लग्नाला पाठिंबाच दिला असता. अहो या घरच्यांची, आर्याची, सगळ्यांची इच्छा आहे. आपण कशाला मध्ये पडायचं? कारण त्याचं खरंच तिच्यावर प्रेम आहे आणि माझं नाहीये. पण तुमचं का नाहीये? नाहीये तर नाहीये ना. असं कसं नाहीये? असायला पाहिजे ना. हे असायला पाहिजे म्हणजे? आणि तिच्यावरच का असायला पाहिजे? मग दुसऱ्या कोणावर आहे का? अहो सांगा ना, दुसऱ्या कोणावर आहे का? तुम्हीच तर फ्रेंड आहे म्हटला होता. एकमेकांना सगळं सांगू शकतो. मग सांगा ना, कोणावर प्रेम आहे? सांगताय ना? चला चला, मोठ्या मालकाने सगळ्यांना खाली बोलवलं. लवकर चला लवकर. हो सारंग भावा, जावं लागतंय आता. चला. तुमची ती शुगर फॅक्टरी व्यवस्थित चालू आहे. आले का सगळे? आले? हो आले. हा कुठं आहे सारंग? अरे ये बाळा ये.
तर आज या लग्नाच्या निमित्ताने निंबाळकर आणि नगरकर अशी दोन कुटुंब कायमची एकत्र येत आहेत. त्या अनुषंगाने एक आनंदाची घोषणा करायची. म्हणजे सारंग आणि आर्या हे लग्नाच्या बंधनामध्ये अडकणारच आहेत, पण त्या बरोबरीने त्यांना आम्ही एका उद्योगाच्या बंधनामध्ये अडकवण्याचा निर्णय घेतलेला आहे.